नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र आश्लेष आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वणी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:45 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:56 ते 12:44 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:48 ते 12:20 आणि यमगंड काळ दुपारी 3:23 ते 4:55 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अथवा कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर युतियोग करेल, हर्षलबरोबर केंद्रयोग करेल, मंगळाबरोबर लाभयोग करेल. आजच्या दिवशी बुध आणि हर्षलचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तपतील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि द्वितीयातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी तुमच्या षष्ठातील बुध आणि द्वितीयातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम असा कालावधी राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे पंचमातील बुधाबरोबर तुमच्याच राशीतला जो हर्षल आहे तो त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातलं वातावरण उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच हाती घेऊ शकता. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. काही चमकदार कल्पना तुम्हाला सुचू शकतील ज्या की भविष्यकालीन योजनांकरता लागू पडतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा कालावधी उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अचानक काही लाभ मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील बुध आणि व्ययातील शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडीशी दमछाक झाल्यासारखे वाटेल मात्र कामं तुमची मार्गी लागतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध अधिक दृढवत होतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर वेगळं जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ संभवू शकतात. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल आणि ती मार्गी सुद्धा लागतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या अश्विनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजच्या दिवशी तृतीयातील बुध आणि लाभातील हर्षल हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ संभवतात. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही घेतलेले निर्णय अतिशय अचूक ठरतील. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकाल आणि ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. मात्र तुमचं फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील बुध आणि दशमातील हर्षल हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. मात्र कामं तुमचे पूर्ण होताना दिसेल. तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवतात. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये महत्त्वपूर्ण कामं आर्थिक संदर्भातली मार्गी लागतील. काही इन्व्हेस्टमेंटमधील काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतील बुध आणि भाग्यातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. मात्र कामे मार्गी लागतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. तुम्ही तुमच्या अक्कल हुशारीवर महत्त्वपूर्ण कामं पूर्ण करू शकाल. काही चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. याचप्रमाणे तुम्ही मांडलेले अंदाज अत्यंत अचूक ठरतील. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी सब्बिशीर स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. व्ययातील बुध आणि अष्टमातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. याचप्रमाणे काही लाभाची अपेक्षा असेल तर ती सुद्धा आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. मूडसुद्धा चांगला दिसून येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. व्ययातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. त्याचप्रमाणे लाभातील बुध आणि सप्तमातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. याचप्रमाणे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबरची तुमची हार्मोनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतात. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील हर्षलीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातील बुध आणि षष्ठातील हर्षल हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणे वगैरे जास्त आहेत. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल आणि त्याचा उरकसुद्धा दांडगा राहील. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. कागदोपत्री व्यवहार करता
येणारे 2 ते 3 दिवस कार्यक्षेत्राच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. काही चुणूकदार कल्पना मला सुचू शकतील, त्यायोगे तुमचं काम सहज सोपं होईल. तुमच्या नावाचे वाखाणणीसुद्धा होईल. तुमच्या कामाचा तुम्हाला उत्तम प्रकारे प्रतिसादसुद्धा मिळू शकेल. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र द्वितीयोग करणार आहे. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. भाग्यातील बुध आणि पंचमातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र आजच्या दिवसात काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण राहते. तुम्ही जर कोणत्याही दुःखातून जात असाल तर त्या संदर्भातले किंवा स्ट्रेसमध्ये असाल तर त्या संदर्भातले काही चढउतार संकल्पना किंवा कल्पना आयडियाज तुम्हाला सुचू शकतील, ज्या की भविष्यकालीन नियोजनाकरता तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या अष्टमातील बुध आणि चतुर्थातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील आणि शुभप्रदायी असेल. खास करून वैवाहिक जोडीदारावर तुमचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्या सप्तमातील बुध आणि तृतीयातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस आजचा थोडा महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. येणारे 2 ते 3 दिवस हे महत्त्वपूर्ण राहतील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येते. याचप्रमाणे जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर त्यासंबंधी काही चुणूकदार कल्पना तुमच्या मनात येऊ शकते की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी उपयुक्त असणार आहे. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.